तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बोट हाऊसमध्ये आम्ही काय काय मज्जा केली. आलोपीला आपण आता पोहोचलोच आहोत जवळजवळ आणि बोट हाऊसवरती आम्ही काय काय एन्जॉय केलं ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे. सो चला लेट्स गो. दीवाना है ये दिल दीवाने ने मुझको भी कर डाला दीवाना मार डाला. बॅग्स वगैरे उतरवून आता आमचे ते लोक बोटमध्ये घेऊन जाणार आहेत. चला सगळेजण आमची बॅग्स घेऊन चालल्या. त्यांनी फक्त मोठ्या बॅग्स नेल्या, छोट्या बॅग्स त्यांनी नेल्या नाहीये. मी इथे आला तर स्वतःची बॅग तुम्हाला स्वतः कॅरी करावी लागेल. कुठे जायचं चालत आपल्याला? थकलेला माणूस आहे आमचा हा. बहुत कालीफ हो रही है बच्चे मेरे को. 5 तासाच्या प्रवासामध्ये यांची वाट लागलेली. आता एलोपीला आम्ही आलो आहोत आणि बोटमध्येच आम्ही पूर्ण दिवस राहणार आहोत आणि उद्या सकाळी 11 वाजता बोटमधून चेकआउट करणार आहोत. तर रात्री सुद्धा पूर्ण रात्र बोटमध्येच आहोत. बोट राईड सुद्धा देणार आहेत ते आम्हाला आणि नंतर कोणत्याही पाण्याच्या मधोमध्ये एका साईडला ती बोट थांबेल आणि मग रात्रभर DJ नाईट वगैरे आहे. मजा येणार आहे. खूप एक्सायटेड आहे मी. तर आता बोटमध्ये आम्ही एंट्री करणार आहोत. दाखवतेच मी तुम्हाला. तर ही आहे आपली बोट. खूप मोठी आहे. डबल फ्लोअरची आहे. गीतूताई काय आहे इथं? हा इथून ड्राईव्ह करणार आहे का? हाँ, ही ड्रायव्हरची सीट आहे ही. इथून बोट चालवणार आहेत. बघू शकता इथेच थांबणार आहे सगळे. राहणार आहेत आज आम्ही इकडे राहणार आहेत. किती मज्जा ना. बोटवरती राहणार आहेत. पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेतोय सगळेजण बोट मध्ये राहण्याचा. सेकंड टाइम. तुम्ही घेतलाय आधी? माझा फर्स्ट टाइम आहे. तुम्ही पण राहिलाय? तुम्ही? साक्षी तू राहिलीस आधी बोट मध्ये? नाही राहिलीस ना. साक्षीचा आणि माझा फर्स्ट टाइम आहे बोट मध्ये राहण्याचा. गौरीताई तू राहिलीस आधी? नाही ना. तुझा पण फर्स्ट टाइम आहे. राधा मॅडम तुम्ही? ते हलवायला काय बंद आहे खालून गाडी. 4 o'clock you are getting tea, coffee, snacks, and by 8 o'clock onwards you are getting the dinner. Up to 10:30 you can have the dinner. Before that you have to take the dinner, and after that all must be in the room because up to allow is up to 10:30 outside the boat. Okay. Next day morning they start from there by 8 o'clock and 9 o'clock after the breakfast they will drop you back. Okay, sir. So breakfast time would be 8 to 9. 7 o'clock onwards the breakfast is done. 7 a.m. It's good. 7 a.m. onwards. 9 o'clock. 9 o'clock. याच्यातून येईल खालून जाता. ती बोट निघाली आहे का? निघाली ना. मग हे आपल्याला मधोमध नेऊन थांबवणार आहेत का रात्री बोट की इथे परत आणणार किनाऱ्यावर? इकडे रिटर्न आणणार राईड करून. ओके. पार्क करणार ना गाडी. अच्छा. परत पार्क.
इकडे ना असे जे लोक राहतात, आपण कसं ट्रेनने जातो हम्म. तसे लोक बोटीनेच प्रवास करणारे पण लोक जास्त. पण असतात. त्याचे पैसे घेऊन ते नंतर जातात. मी आले होते ना मागच्या वेळेस. त्यांची लँग्वेज मला काहीच समजत नाही. तुमच्यामधलं जर कोणी केरळचं असेल ह्या भागातलं तर हे काय बोलतायत मला नक्की सांगा कमेंटमध्ये. मला काहीच समजत नाहीये. आता आपण निघत आहोत राईड साठी. बोट निघाली आहे. यहाँ पे रुक सकती हूँ ना मैं अंकल? यहाँ पे रुक सकते हैं ना? हाँ नाही जास्त नाही पुढे जात. साक्षी ये ना इथे तू पण. आम्ही निघालो आहोत राईड साठी. बोट स्टार्ट झालीये. अंकल एक्सक्यूज मी अंकल, वो जो आगे वो मतलब सी है क्या पूरा? फिर ये सी को मतलब नहीं है, लेक है क्या? कौन सा लेक है? नाम क्या है लेक का? वेमनाड लेक. ओके. सगळ्यांचं फोटोशूट चाललंय. साक्षी काय करतेस? व्हिडिओ काढतेस? त्याला मी तुम्हाला पूर्ण बोर्ड दाखवणार आहे. हा आहे ड्रायव्हरचा सीट, फ्रंट सीट आहे. त्याच्यानंतर हा रिसेप्शन एरिया आहे आणि जो तिथून तुम्हाला डोर दिसतो आतमध्ये जायचं. तिथून आतमध्ये रूम्स आहेत आणि जो वरचा फ्लोअर आहे मे बी त्याच्या स्टेअर्स पण तिथूनच असतील. चला आपण बघूया बोट. हा आहे सेकंड रूम. आता यातला माझा रूम कोणता आहे बघावं लागेल. मग त्या रूम मध्ये गेले की मी तुम्हाला रूम दाखवेल बोट मधले. मे बी हा आहे. हा आहे आपला रूम. माहिती नाही कुठे गेलेत. लास्ट वन ना. हा ये इधर कोण आहे? हे बोट मधलं वॉशरूम. वरती बघा, वरती भारी विंडो पण आहे. राधा मॅडम तुम्ही इकडे या. राधा या इकडे गेल्या. चालेल कुठे पण चालेल. वरती जायचंय. आपण वरती पण जाऊन पाहूया. काय माहिती अलाव आहे की नाही. पण जाऊयात. मे बी इथे आम्हाला लंच डिनर जे काही देतील ते आणि जो रात्री DJ नाईटचा कार्यक्रम होईल तो मे बी इथे असणार आहे आमचा. त्यांची पण तयारी चालू आहे. ते आम्हाला राईड करवणार आहेत दिवसभर आणि संध्याकाळच्या टायमाला पुन्हा इथे आणून जी ही बोट आहे बाल्कनी टाईप आहे मस्त आहे. ही बोट पुन्हा इथे किनाऱ्यावर आणून लावणार आहेत आणि त्यानंतर मग रात्री डिनर होईल, DJ नाईट होईल आणि मग सकाळी आमचं 11चं चेकआउट आहे. मस्त
मस्त आहे, बसण्यासाठी पण जागा आहे इथे. बॅकवॉटर. या साईडच्या विंडोला सध्या आपण किनाऱ्यावर आहोत, सो पाहू शकता तुम्ही. बोट चालू केली आहे त्यांनी, व्हायब्रेट होत आहे आता, सो मे बी निघणार आहोत आम्ही. चला आपण आता खाली जाऊया. काय झालं तुम्ही? मे बी इथे यांचं किचन आहे. हो, किचन आहे इथे यांचं. चपला कशाला घालताय? चपला काढायचे. हां हां काय. ओके, थँक्यू. महाराष्ट्र. महाराष्ट्र. सॉरी थँक्यू. Where will be the DJ tonight? Upstairs? Nice. There are only night 10 o'clock तक यूज है. Another boat guest है. और दूसरी बोट में गेस्ट होता है तो 10 बजे तक आप चला सकते हैं. म्हणजे त्यांना डिस्टर्ब होणार आहे म्हणून. हाँ. ओके. दूसरा गेस्ट भी रहता है? नहीं, दूसरी बोट में. हाँ, दूसरी- बगल में बोट होता है ना. हाँ, तो डिस्टर्ब नहीं होना चाहिए इसलिए आप. पण ते पण जागणार. बस. हॅलो. तुका घेते. वो फिश आणली की नाही? काय म्हणते? चष्मा काय मेकअप. ही गाई कोमल किती खाते. दोन फिश त्यांनी खाले. दोन ते माझ्या पापडाची पुडी झाली. गप्पा बस. कोमल किती खाते. पापड खाऊ का? फिश खाणार आहेस का तू? तू कांदा खा. मरतो. नॉनव्हेजमध्ये मस्तपैकी फिश फ्राय खाल्ली आम्ही दुपारी लंचमध्ये, आणि त्यानंतर थोडासा रेस्ट करून संध्याकाळी आम्ही डिनर केला, आणि त्यानंतर आमची DJ पार्टी सुरू झालेली. सो आता आपण रात्रीचा डिनर पाहणार आहोत, आणि त्यानंतर आम्ही रात्री जे जे काही मस्ती केली, एन्जॉय केलं ते पाहणार आहोत. सो रात्री डिनर झाल्यानंतर आम्ही थोडेफार गेम्स खेळलो, डान्स केला, फार मस्ती केली. Ready, 1, 2, 3. Ready, 1, 2, 3. आईच्या गावात. ह्या गाण्याने आमच्या DJ नाईटचा एंड झाला, आणि आम्ही झोपायला गेलेलो रात्री. आता इथून आम्ही निघणार आहोत मुन्नारसाठी.
तर जो नेक्स्ट ब्लॉग असेल माझा तो मुनारचा असणार आहे. तर बोट हाऊसचा अजून आमचा नाश्ता वगैरे बाकी आहे. नाश्ता वगैरे केला की आता आम्ही निघालो आहे राईडसाठी. पाहू शकता तुम्ही. तर एक छोटीशी राईड करून आम्ही येणार आहोत आणि राईड झाल्यानंतर मग आम्ही मुनारसाठी निघणार आहोत. नाश्ता आला आता. बोट राईड झाली की तासाभरामध्ये नाश्त्याचा टाईम आहे आमचा 9 ते 10 आणि 10 नंतर चेकआउट आहे आमचं इथून. नाश्त्यामध्ये काय मी तुम्हाला दाखवेलच. तोपर्यंत त्यांचं फोटोशूट चाललंय ते जाऊन पाहूया आपण. सर्वजण फोटोज काढतायत. पाऊस यायला लागलाय. माझा मे बी तुम्हाला आवाज येणार नाही क्लिअर. हो फोटोशूट चाललंय बघा इथे. नाश्ता आलाय आमचा. आता नाश्ता करणार आहे मी. खाणार आहोत आपण. याच्यात काय इडली आहे का? हे फ्रूट्स आहे. फ्रूट सॅलड आहे. इडली सांबर. हे काय मँगो आहे का? जय मॅडम हे काय? पपया आहे. मला सांगते हे मँगो आहे. मँगो आहे. त्यांना फोन करा ना. साक्षी नाश्ता कसा आहे? नाश्ता कसा आहे? टेस्ट कशी मस्त आहे. ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. दोस्तों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया. 100 बार शुक्रिया. 100 बार शुक्रिया. पुढचं पण बोलूनच टाकत. अगं तिला सुचत नाही. ती अशी ती फुल्ली अशी. तुम जैसे चुकी होगा. तुम जैसे कमीनों का सहारा है. मला ना खरं तर असं वाटतं ही बोट 1 तास नाही अजून 4-5 तास फिरावी आणि लवकर जावंच नाही. एवढं छान वाटते. तुम्ही पाहू शकता विंडोमधून मी बसली आहे. खरंच केरळला फिरण्यासारखं खूप आहे. पाहण्यासारखं खूप आहे. आता हे जे वॉटर आहे याची तरी मला अंदाजा नाही आहे हे किती खोल आहे. पण जे आधीचं वॉटर आहे ते फक्त 2 मीटर खोल होतं आणि ते पूर्ण समुद्राला अटॅच होतं. तरीसुद्धा ते पाणी 2च मीटर. आणि असं नाही की ती बनवलं. ही नॅचरल ब्युटी आहे इथलची. आपल्या भारतामध्ये एवढं फिरण्यासारखं आहे. एवढे मिरॅकल्स आहेत. आपल्याला तेच माहिती नाही आहे. असं तर तुम्ही कधी केरळला आलात तर ते बॅकवॉटर नक्की फिरा. आणि त्या बॅकवॉटरमध्ये अजून एक होतं ते म्हणजे तिथे नदी आणि समुद्र एकमेकांना अटॅच होत होता. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट होता. आणि वरती उतरलेलो त्या बेटवरती सुद्धा तो बेट जेव्हा समुद्र जास्त खवळत असेल तेव्हा तो बेट राहतच नसेल. कारण की तो बेट समुद्राच्या मधोमध होता बॅकवॉटरने. आणि त्याला त्या बेटला सुद्धा बॅकवॉटर अटॅच होतं. इतकी निसर्गाची सुंदरता आणि मिरॅकलच म्हणता येईल आपल्याला. कशी होती बोट हाऊस? नाईस. इट वॉज द अमेझिंग एक्सपिरियन्स. सिरियसली मस्त एक्सपिरियन्स होता. सगळ्यांचं पॅकअप झालंय. तुम्हाला महबूब घर पे. इथे बसून फोटो काढायचा होता राहूनच गेला. माझा काढतेच एक फोटो इथे बसून. हा तेच बोलते. या ना इथे कोणतरी घ्या पटकन.
हाऊसला आपण करणार आहोत बाय, कारण की आता सामान वगैरे मी घेतलं आहे आणि आता सर्वजण बाहेर निघाले आहे. एकदम मस्तपैकी ग्रुप फोटो काढणार आहे छान. मग त्याच्यानंतर आम्ही बसणार आहे बसमध्ये, मुनारला जाणार आहोत. बाय बाय बोट हाऊस. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, बोट हाऊसची आमची राईड कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खालती जी बेल आयकॉन दिसते तिला क्लिक करा, सो जे काही व्हिडिओज मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. सो गाईज मस्त राहा, काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय.